परवडेल असं शिक्षण देण्याचं भाग हा इथल्या राज्यघटनेमध्ये बाबासाहेबांनी लिहून ठेवला होता। बाबासाहेबांची तेव्हा इच्छा होती की शिक्षणाला मूलभूत हक्क मानलं जावं। इथल्या काँग्रेसच्या सरकारने त्यावेळेला सांगितलं की बाबासाहेब आता शिक्षण हे मूलभूत हक्कामध्ये घालू नका, प्रत्येक मुलाला शिक्षण देण्याची, प्रत्येक गावामध्ये शाळा उघडण्याची आता आपली परिस्थिती नाहीये, भारत नव्याने स्वतंत्र झालाय, याच्यासाठी लागणाऱ्या सुविधा निर्माण करायला आपल्याला वेळ लागेल, म्हणून त्यावेळेला राज्याची कर्तव्य याच्यामध्ये आपण घातलं। इथल्या काँग्रेसच्या सरकारने केली नाही हे इथलं वास्तव आहे। 90 साली मूलभूत शिक्षण हे घटना दुरुस्ती करून शिक्षण हे मूलभूत हक्क झाला आणि तेव्हाच पासून शिक्षणाच्या खाजगीकरणाला सुद्धा सुरुवात केली। मनमोहन सिंगांच्या काळामध्ये ज्या काही गोष्टींचं अनेक गोष्टींचं खाजगीकरण झालं, त्यातला एक